पूर्ण नाव सांगा. रामचंद्र शक्तिप्पा मंजिरी. रामचंद्र शक्तिप्पा मंजिरी. हे नाव त्या ह्याच्यावर आहे का आपला आधार कार्डवर आहे? थोडं या ना, तुम्ही कॅमेरा काढताय एकच निवडणूक लढवणार आमच्याकडे. बरं, महानगरपालिका लढताना तुम्हाला जे जे दाखले लागतात 4.5 ठीक आहे, शुभेच्छा. गुरु तुम्ही बोला. अजितदादा पवारांच्या माध्यमातून लाभली गेली. आज या ठिकाणी आबोली अक्का या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9 मधून इच्छुक आहेत. मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुळात महेश कोटे हे समजले गेले. अनेक इलेक्शन ज्याने महेश कोटेचे जवळून पाहिले त्यामध्ये माझ्याबरोबर जे परवा काशीगावची यात्रा होती आणि यात्रेमध्ये आणि येल्लामाईच्या फळामध्ये तुम्ही आमच्या दरबारात शब्द देतो. आम्ही भले भाजपमध्ये गेलेला असला तरी आईच्या दरबारात दिलेला शब्द खोटा ठरणार नाही. तुम्ही आमचा विचार करावा आणि आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो. तेवढाच विश्वास माझा तुमच्यावर आहे. अजीतदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अजीतदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अजीतदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे कोण म्हणता येणार नाही. गेल्याशिवाय राहणार नाही. हम तुम्हारे साथ हैं. तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. नाही तर आवाज देतो की आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून इच्छुक म्हणून उमेदवारामध्ये तृतीय पंथासाठी काम करतात. गोरगरीब मायबाप जनतेसाठी काम करतात. त्यांना देखील मोठ्या अपेक्षा त्यांच्या कामांची भुरळ पडलेली आहे. खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादा तो मागे बढो. हम तुम्हारे तर मुलाखत घेताय का? इथे समोर तर मी सोलापूर रविवारपेठ 9 मध्ये मी इच्छुक आहे. मी श्याम नायक सोलापूरकरचं चेहला आबोलीताई मंजेली. माझं नाव रामचंद्र मंजेली आहे. तृतीयपंथी मध्ये आबोली म्हणतात. मी कुठं बी महाराष्ट्रामध्ये मला कुठं बी उभार करू दे, मी उभारायला तयार आहे. मी लढायला तयार आहे. मी इच्छुक आहे. राष्ट्रवादी अजितदादा काम भरपूर केलेलं आहे. लाडकी बहीण त्यांनीच केलेलं आहे. अजितदादा भरपूर कामं केलेत. शेताचं कामं केलेत, रोजगारीचं कामं केलेत, कामगारचं कामं केलेत. अजितदादा 1 नंबर काम केलेत म्हणून अजितदादा पक्षामध्येच आज आलो मी. काय अपेक्षा आहेत तुमच्या पक्षाकडून आणि तुम्ही काय नक्की निवडणुकीमध्ये मुद्दे घेऊन सामोरं जाता निवडणुकीला? माझा तुरत्या पंथ्यांना बी नाही पाहिजे. तुरत्या पंथ्यांना गोरगरिबांना नाही पाहिजे. आता जेंट्सला निवडून दिलो आम्ही. जेंट्स काय काम केलं नाही. लेडीजला निवडून आणलं मी एवढ्यापर्यंत. लेडीज बी काम केलं नाही. आज तृतीयपंथी आहे मी. मला काय खायला प्यायला पैसा सोना साड्या भरपूर आहेत. पण गोरगरिबासाठी मी आज हे राष्ट्रवादी मध्ये उतरलेला आहे. माझं न्याय करो अजितदादांनी. 100% मला न्याय करो. मला तिकीट द्या. मी लढायला तयार आहे. निवडून येण्याची शक्यता तुमची आहे का आणि तुमच्या मागे मतदार किती येऊ शकतो? कशा पद्धतीचे काम तुम्ही आजपर्यंत केलेले आहेत? भरपूर केलेलं आहे मी काम. हे लॉकडाऊन मध्ये घरादाराला विचारलं गोरगरिबांना तुम्हाला काय लागतं काय नाही म्हणून. गोरगरिबांना भरपूर नाही केलं मी. तृतीयपंथी असून किती आमदार लोक होतं, किती नगरसेवक होतं, त्यांच्याकडे मी किती जणांना घेऊन गेला तर कोण बी म्हणलेत हे आम्ही पैसे देऊन निवडून आलो आम्ही. आम्हाला तर तुम्ही फुकट वाटलं नाही. आम्ही पैसे दिलो तुम्हाला 1000 2000 500 रुपये आम्ही कशाला देऊ म्हणून असं म्हणलेत. आमदार लोक बी म्हणलेत, नगरसेवक लोक बी म्हणलेत. त्यांच्या इर्षेवरच मी आज
उभारलेला आहे. गोरगरिबाला चांगलं करायचं माझ्याकडे आहे. अजून चांगलं करणार आहे. मी येताना घेऊन आला नाही, जाताना घेऊन गेला नाही, घेऊन जात नाही, पण गोरगरिबाचं चांगलं करणार आहे मी. पण तुमच्या तृतीय समाजाकडून पंथीय समाजाकडून तुम्हाला सपोर्ट आहे का या गोष्टी? भरपूर आहे. माझं गुरु आलेच नाही. या की दादा या पुरुषांना पुढे या. परवा तू भाजप मी फोनवर फोन करालो, ते ऑफिस मध्ये बी गेलो, मला काही लक्ष देण्यात, चांगल्याला लक्ष देण्यात, माझं तृतीपंथीला का लक्ष देते त्यांनी अजितदादा न्याय देतील असं वाटतं? 100% नाही देते. मी स्टेटला राष्ट्रवादीमध्येच परवीस केलं, आता बी परवीस अजित दादाकडेच गेलो. 100% मला नाही देते त्यांनी. आज सोनं भरपूर घालून आलं. किती सोनं घालून आला तुम्ही आणि सोनं मग आमच्याकडे सोनं, मी सोनं घालायलाच पाहिजे की. किती सोनं घातलं? भरपूर वाटलं. 75 तोळा. भाजपनं न्याय नाही दिला म्हणून अजितदादांकडे आला. अजितदादांकडे न्याय नाही मिळाला तर कुणाकडे जाणार? कुठं बी जात नाही. अजित दादाला धरूनच राहतो.